नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत डबल चेन स्टिच कशी करावी। तर आता ही डबल चेन स्टिच कधी लागते आपल्याला, जेव्हा आपण प्रॉपर ब्लाउजवर वर्क करतो ना तेव्हा लागते। कारण आपण जेव्हा डिझाइन स्टार्ट करतो ना तेव्हा ही डबल चेन स्टिचनीच पूर्ण आउटलाइन करून मग आपल्याला ब्लाउजची सुरुवात करावी लागते। तर चला आपण शिकूया आज डबल चेन स्टिच। आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू। चला व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया। चला तर आज बघूया डबल चेन स्टिच। डबल चेन स्टिच जेव्हा आपण ब्लाउजला वर्क करायला घेतो ना तेव्हा डबल चेन स्टिच लागते। सिंपल आहे, फक्त चेन स्टिच मारायची सुरुवातीची। जेव्हा प्रॉपर वर्क करतो ना आपण तेव्हा आउटलाइनला ही डबल चेन स्टिच लागते। मी एक स्क्रीनशॉट लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। कुठे करायची डबल चेन स्टिच। बघा, जी चेन स्टिच मारलेली आहे ना त्याच्या अगदी कडेने दुसरी चेन स्टिच मारून घेते। याला म्हणतात डबल चेन स्टिच। सुरुवातीची जी चेन स्टिच आहे ना अगदी त्याच्या कडेनेच मारायची दुसरी चेन स्टिच। वर्क करताना जेव्हा आपण ब्लाउजला आउटलाइन करतो ना ही डबल चेन स्टिचनीच करतात।
एंड नॉट. हा पहिला टाका आहे, तर त्याच्यामधून हा दुसरा टाका काढला, खेचला. तर या दुसरा टाका जो आपण काढला ना, त्याच्यामधून हा पहिला टाका वरती उचलायचा आणि खेचायचा.